हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर सरफेस केमिस्ट्री, ॲडसॉर्शन अँड कोलाइड्स. आणि आता आपण पाहतो आहोत लेक्चर नंबर 11. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर साइज. आपण कोलाइड्सचं क्लासिफिकेशन करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर साइज. याच्या आधी एका लेक्चरमध्ये आपण कोलायडल सोल्युशनचं क्लासिफिकेशन केलं होतं ऑन द बेसिस ऑफ सॉल्व्हंट अट्रॅक्शन, लायोफिलिक आणि लायोफोबिक. आता जे आपलं क्लासिफिकेशन आहे ते ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर साइज आहे. तर सगळ्यात पहिला जो आहे तो आहे मल्टी मॉलिक्युलर कोलाइड. आता ॲज द नेम सजेस्ट मल्टी मॉलिक्युलर, here there is an aggregation of large number of atoms and molecules of a size less than 10 raised to power 3 picometer. काय होतं या ठिकाणी? मल्टी मॉलिक्युलर कोलाइड म्हणजे यामध्ये होणार आहे ॲग्रिगेशन. कोणाचं? तर लार्ज नंबर ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स or atoms with a size less than 10 raised to power 3 picometer. असे ॲटम्स किंवा असे मॉलिक्यूल ज्यांचा साईज लेस दॅन 10 रेज टू पॉवर 3 पिकोमीटर आहे त्यांचं ॲग्रिगेशन होतं अप टू कोलायडल साईज. आणि मग जे कोलायडल सोल्युशन आपल्याला मिळेल ते असेल मल्टी मॉलिक्युलर कोलाइड. जेव्हा हे ॲग्रिगेशन ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स होतं तेव्हा ॲग्रिगेटेड ॲटम्स आणि मॉलिक्युल्समध्ये व्हंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्याचं दिसून येतं. उदाहरण जर का घ्यायचं झालं तर गोल्ड सोल, सल्फर सोल हे त्याचे एक्झाम्पल्स येतील. काय सांगितलं आहे आपण? मल्टी मॉलिक्युलर कोलाइड. हा कोलायडल पार्टिकल कसा तयार होतो? तर ॲग्रिगेशन ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल ॲटम्स अँड मॉलिक्युलनी, म्हणजे स्मॉल ॲटम्स आणि मॉलिक्युल्स यांचं ॲग्रिगेशन होतं अप टू कोलायडल साईज आणि मग आपल्याला मल्टी मॉलिक्युलर कोलाइड मिळतो. हे ॲटम्स आणि मॉलिक्यूल जेव्हा ॲग्रिगेट होतात तेव्हा ॲग्रिगेशनच्या मागे व्हंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. गोल्ड सोल, सल्फर सोल हे मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्सचे एक्झाम्पल म्हणून घेता येतील. आता आहे मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड. जनरली पॉलिमरिक सबस्टन्स जे आहे हे मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्स तयार करतात. कोलायडल पार्टिकल आर लार्जर इन साइज, दॅट्स वाय द नेम इज देअर मॅक्रो. आणि एक्झाम्पल्स आहे स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन, पॉलिथिन, नायलॉन, प्लॅस्टिक हे जे आहे हे मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्समध्ये मिळतात. तिसरा आणि महत्त्वाचा प्रकार आहे असोसिएटेड कोलाइड्स किंवा मायसेल्स. आता असोसिएटेड कोलाइड्स किंवा मायसेल्स म्हणजे काय? तर यामध्ये सोप आणि डिटर्जंट हे याचं एक्झाम्पल होणार आहे. बघा, सोपला आपण जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व करतो तेव्हा लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये सोप हा नॉर्मल इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतो. पण हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जेव्हा आपण त्याला घेतो तेव्हा त्याचे मॉलिक्युल्स हे असोसिएट होतात आणि ते कोलायडल सोल्युशन तयार करतात. या ठिकाणी जे असोसिएटेड पार्टिकल्स आहे त्यांनाच मायसेल्स असं म्हटलं जातं. आता असोसिएटेड म्हणजे एकत्रित झालेले. तुम्ही जर का या आकृतीकडे बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे आहे हे सगळे आपण सोपचे मॉलिक्युल्स काढलेले आहे आणि हे सगळे जेव्हा असोसिएट होतात तेव्हा तयार होतं मायसेल्स. तर हे मायसेल्स आपण या ठिकाणी काढलेलं आहे जे स्पेरिकल इन साईज आपल्याला दिसतं आहे. काय सांगतोय बघा, असोसिएटेड कोलाइड ऑर मायसेल. यामध्ये सबस्टन्स लाईक अ सोप बिहेव लाईक अ नॉर्मल इलेक्ट्रोलाइट इन लोअर कॉन्सन्ट्रेशन बट असोसिएट्स इन हायर कॉन्सन्ट्रेशन. हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते असे असोसिएट होतात सगळे मॉलिक्यूल फॉर्मिंग अ कोलायडल सोल्युशन. हियर असोसिएटेड पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज मायसेल्स. फॉर एक्झाम्पल ऑलरेडी आपण सांगितलं आहे सोप आणि डिटर्जंट. जेव्हा पाण्यामध्ये आपण सोपला घेतो तेव्हा सोप मॉलिक्यूल अरेंज देमसेल्फ टू फॉर्म अ स्पेरिकल पार्टिकल दॅट इज मायसेल. जेव्हा साबणाला आपण पाण्यामध्ये घेतो तेव्हा साबणाचे जे पार्टिकल्स आहे, सोप मॉलिक्युल्स जे आहे हे एकमेकाला असे अरेंज करतात की जेणेकरून एक स्पियर त्या ठिकाणी तयार होईल ज्याला आपण मायसेल्स असं म्हणत असतो. या स्पियरमध्ये दोन पार्ट आहेत ज्याला आपण पार्ट ए आणि पार्ट बी असं म्हणू. हा जो पार्ट ए आहे ही म्हणजे लॉंग टेल आहे आणि बी जो आहे तो म्हणजे हेड आहे.
ए इज अ टेल अँड बी इज अ हेड हिअर. त्याच्याविषयी एक्सप्लेनेशन आपण इथे दिलंय. काय आहे ए त्याच्याविषयी बोलू आपण. ए म्हणजे आहे लॉंग हायड्रोफोबिक हायड्रोकार्बन चेन. ही हायड्रोफोबिक आहे म्हणजे वॉटर रिपेलंट आहे ही, आणि ही हायड्रोकार्बनची बनलेली आहे. म्हणजे दोन शब्द इथे येतात. पहिले एक तर ही लॉंग आहे, दुसरी ही हायड्रोफोबिक आहे, तिसरी ही हायड्रोकार्बनची बनलेली आहे. अँड इट लुक्स लाईक अ टेल अँड इट इज पॉइंटिंग टुवर्ड्स द सेंटर. ही कोणाकडे पॉइंट करते आहे? सेंटरकडे. बघा ए विषयी 3 बोललो आपण. एक लॉंग आहे ही, दुसरी हायड्रोफोबिक आहे ही, तिसरी हायड्रोकार्बनची बनलेली आहे, लुक्स लाईक अ टेल अँड पॉइंटिंग टुवर्ड्स द सेंटर. बी कोण आहे? तर बी हायड्रोफिलिक आहे म्हणजे वॉटर अट्रॅक्टिंग आहे, आणि हा कार्बोक्सिलेट आयनचा बनलेला असतो. इट इज अ हेड अँड इट लाय ऑन द सरफेस ऑफ द स्पियर. हा जो इमॅजिनरी स्पियर आहे त्याच्या सरफेसवरती हा हेड पार्ट असल्याचं दिसून येतं. आणि या सगळ्या अरेंजमेंटमुळे काय होतं तर सोप डिस्पर्शन इन वॉटर इज फाउंड टू बी स्टेबल. हे जे वॉटर आहे सराउंडिंगमध्ये, या सराउंडिंग वॉटरमध्ये जे सोपचं डिस्पर्शन झालेलं आहे हे स्टॅबिलिटी ऑब्टेन करतं असं दिसून आलं आहे. तिसरा असोसिएटेड कोलाइड्स मायसेल्स. जरा व्यवस्थित पुन्हा एकदा. यामध्ये सोप सारखा सबस्टन्स हा लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेतला तर तो नॉर्मल इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करेल, पण हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेतला तर तो या पद्धतीने असोसिएट झाल्याचं दिसेल, आणि या असोसिएटेड मॉलिक्यूलला आपण मायसेल्स असं म्हणत असतो. ज्या वेळेला सोपला आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा सोप व्हेन डिझॉल्व इन वॉटर देन सोप मॉलिक्यूल अरेंज देमसेल्फ टू फॉर्म द स्पियर. This spherical particle is called as micelles. This spherical particle consists of 2 main parts. One is A, other is B. What is A? It is long, it is hydrophobic, it is made up of hydrocarbon and it is pointing towards center. What is B? It is hydrophilic, it is of carboxylate ion. It behave like a head and it lie on the surface of the imaginary sphere. And because of this arrangement of soap in water, here soap dispersion in water is found to be stable. This is about the classification of colloid on the basis of molecular size. लक्षात येत आहे? Now about the preparation of colloidal solution. कोलायडल सोल्युशनचे प्रिपरेशन्स आपण लक्षामध्ये घेणार आहोत. पहिली आहे केमिकल मेथड. केमिकल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स. कोलायडल सोल्युशन कॅन बी प्रिपेअर्ड बाय डबल डिकम्पोजिशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन अँड हायड्रोलिसिस. यामध्ये काय होत असतं की मॉलिक्युल्स ऑफ अ वॉटर इनसोल्युबल प्रॉडक्ट, वॉटर इनसोल्युबल प्रॉडक्ट्स या रिॲक्शनच्या दरम्यान आपल्याला मिळतात, आणि त्यांचे जे मॉलिक्युल्स आहेत ते ॲग्रिगेट होतात आणि ॲग्रिगेट होऊन ते कोलायडल सोल्युशन तयार करतात. बघा लक्ष द्या. पहिली मेथड आहे केमिकल मेथड. त्यामध्ये डबल डिकम्पोजिशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि हायड्रोलिसिस या रिॲक्शनच्या मदतीने आपण कोलायडल सोल्युशन तयार करू शकणार आहे. बघा AS2O3 आणि H2S या दोघांमध्ये डबल डिकम्पोजिशन झालं आणि एक्सचेंज ऑफ पार्टनर झालं, म्हणजे ऑक्सिजन लागला हायड्रोजनला आणि सल्फर लागला आर्सेनिकला. मग या ठिकाणी AS2O3 आणि हायड्रोजन सल्फाईड या दोघांमध्ये डबल डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच म्युच्युअल एक्सचेंज ऑफ द पार्टनर झाल्याचं दिसतं, आणि त्यामुळे आर्सेनियस सल्फाईडचं कोलायडल सोल्युशन आपल्याला मिळतं. दुसरा आहे ऑक्सिडेशन. सल्फर डायऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड या दोघांमध्ये रिॲक्शन होते, हायड्रोजन सल्फाईडचं ऑक्सिडेशन होतं आणि सल्फरचं कोलायडल सोल्युशन या ठिकाणी आपल्याला मिळेल. रिडक्शन रिॲक्शन, AuCl3 फॉर्मल्डिहाइड आणि वॉटर या तिघांमध्ये रिॲक्शन झाली, रिडक्शन, आणि गोल्डचं कोलायडल सोल्युशन मिळालेलं आहे. फेरिक क्लोराईडचं हायड्रोलिसिस केलं वॉटरनी, आपल्याला फेरिक हायड्रॉक्साईडचा कोलायडल सोल्युशन मिळाल्याचं दिसून येतं. जेव्हा डबल डिकम्पोजिशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि हायड्रोलिसिस या 4 रिॲक्शन्स आपण जेव्हा केल्या तेव्हा हे जे प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट आहे वॉटर इनसोल्युबल.
मग हे जे वॉटर इनसोल्युबल मॉलिक्युल्स जे आहेत, जे प्रॉडक्टमध्ये मिळाले आहेत, ते ॲग्रिगेट होतात अप टू कोलायडल साईज अँड दे फॉर्म्स द सोल. इथे अर्सेनियस सल्फाईडचं सोल मिळेल, इथे सल्फरचं मिळेल, इथे गोल्डचं मिळेल, इथे फेरिक हायड्रॉक्साईडचं कोलायडल सोल्युशन मिळेल. काय वाक्य बघा, रिॲक्शनमुळे हे वॉटर इनसोल्युबल मॉलिक्युल्स आपल्याला मिळाले. 1 2 3 4 वॉटर इनसोल्युबल मॉलिक्यूल. मग हे जे वॉटर इनसोल्युबल मॉलिक्यूल आहेत हे ॲग्रिगेट होतात अप टू कोलायडल साईज, आणि ॲग्रिगेट अप टू कोलायडल साईज झाले की ते कोलायडल सोल्युशन तयार करतात, म्हणजे सोल तयार करतात. तर दिस इज अबाउट द केमिकल मेथड. दुसरी जी आहे ती आहे इलेक्ट्रिकल डिस्पर्शन बाय ब्रेडिग्स आर्क मेथड. यामध्ये मेटलचं कोलायडल सोल्युशन प्रामुख्याने तयार केलं जातं. गोल्डचं किंवा सिल्व्हरचं किंवा प्लॅटिनमचं कोलायडल सोल्युशन या पद्धतीने तयार केल्या जाऊ शकतं. यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने घडतात, एक म्हणजे व्हेपोरायझेशन आणि दुसरं म्हणजे कंडन्सेशन. काय ही पद्धती आपण लक्षामध्ये घेऊ. यामध्ये एक स्मॉल पॉट आपण घेतलेला आहे, त्यामध्ये डिस्पर्शन मीडियम घेतली, समजा आहे ती वॉटर. वॉटर ही काय घेतली आपण इथे, डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्शन मीडियम म्हणून आपण वॉटरला घेतलेला आहे. त्यानंतर काय केलं आपण, याच्या सभोवताली आपण आईस बॉक्स घेतलेला आहे. म्हणजे ज्या बॉक्समध्ये आपण, ज्या पॉटमध्ये आपण वॉटर ॲज अ डिस्पर्शन मीडियम घेतलाय, इट इज सराउंडेड बाय आईस. या वॉटरमध्ये म्हणजे डिस्पर्शन मीडियममध्ये आपण मेटल इलेक्ट्रोड इमर्स केलेला आहे. समजा आपण या ठिकाणी घेतलेला आहे गोल्ड Auचा आपण इलेक्ट्रोड समजा घेतलाय. मग गोल्ड इलेक्ट्रोड या ठिकाणी आपण हे घेतलेले आहे, ज्यांचं कोलायडल सोल्युशन आपल्याला फॉर्म करायचं आहे. मग गोल्ड इलेक्ट्रोड आपण घेतले आणि इलेक्ट्रिसिटी, हाय व्होल्टेज इलेक्ट्रिसिटी आपण पास केली, त्यामुळे या 2 इलेक्ट्रोड्समध्ये इंटेन्स हीट प्रोड्यूस होईल आणि एक इलेक्ट्रिक आर्क, लाइटेड आर्क असा आपल्याला त्या ठिकाणी तयार झाल्याचं दिसेल. त्या भागामध्ये प्रचंड उष्णता असणार आहे. अँड ड्यू टू इंटेन्स हीट, ड्यू टू ट्रिमेंडस हीट, इथला जो मेटल आहे तो मेटल होतो व्हेपोराइज. आता व्हेपोराइज झालेला मेटल जो आहे, साहजिकच व्हेपर्स वर जातात, मग व्हेपोराइज झालेला मेटल बाहेर पडतो. या आर्कच्या बाहेर पडलं की इट गेट्स इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर, कोल्ड वॉटर, कारण या आईसनी आपण त्याला कूल ठेवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. मग आता या भागामध्ये प्रचंड उष्णता आहे, त्यामुळे मेटल व्हेपोराइज झाला. व्हेपोराइज झालेला मेटल जो आहे तो या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, ज्याला आपण थंड ठेवलं बाय मीन्स ऑफ धिस आईस. मग त्या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याबरोबर त्याचं काय होतं, कंडन्सेशन होतं. इट गेट कंडेन्स. तो कंडेन्स झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग तो कंडेन्स झाला, तो इट गेट कंडेन्स अप टू कोलायडल साईज टू फॉर्म द कोलायडल साईज पार्टिकल, आणि मग तो कोलायडल साईज पार्टिकल तयार करतो असं दिसून आलेलं आहे. पुन्हा एकदा ऐका, काय केलं आपण, इलेक्ट्रिक आर्क इज स्ट्रक बिटवीन द मेटल इलेक्ट्रोड इमर्स इन अ डिस्पर्शन मीडियम. या डिस्पर्शन मीडियममध्ये जे मेटल इलेक्ट्रोड आपण इमर्स केलेले आहेत त्यांच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक आर्क क्रिएट केलेला आहे. द इंटेन्स हीट प्रोड्यूस, यामध्ये जी इंटेन्स हीट प्रोड्यूस झालेली आहे, इट व्हेपोरायझेस द मेटल, त्या मेटलला व्हेपोराइज करते. व्हेपर्स या इलेक्ट्रिक आर्कच्या बाहेर येतात, त्या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याबरोबर त्यांचं काय होतं, कंडन्सेशन, अँड दे फॉर्म्स द कोलायडल पार्टिकल. अशा तऱ्हेने गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम यासारख्या मेटलचं कोलायडल सोल्युशन आपण तयार करू शकतो. तिसरा आहे पेप्टायझेशन. यामध्ये काय केलं जातं, जो प्रेसिपिटेट आपल्याकडे आहे त्याला शेक केलं जातं डिस्पर्शन मीडियम सोबत इन प्रेझेन्स ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. प्रेसिपिटेटला डिस्पर्शन मीडियममध्ये शेक केलं इन प्रेझेन्स ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. तो इलेक्ट्रोलाइट इथे पेप्टायझिंग एजंट म्हणून काम करणार आहे. मग ज्या वेळेला आपण प्रेसिपिटेटला डिस्पर्शन मीडियममध्ये शेक करतोय इन प्रेझेन्स ऑफ अ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट, मग अशा वेळेला काय होतं की तो जो प्रेसिपिटेट आहे त्या इलेक्ट्रोलाइटमधले आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह आयन स्वतःवरती ॲब्सॉर्ब करतो. आता हा समजा जर का आपण प्रेसिपिटेट घेतला,
यामध्ये आपण हे आहे डिस्पर्शन मीडियम, यामध्ये प्रेसिपिटेट टाकला. हा प्रेसिपिटेट स्वतःवरती आयदर पॉझिटिव्ह, मी इथे पॉझिटिव्ह दाखवतोय, आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह आयन फ्रॉम द इलेक्ट्रोलाइट स्वतःवरती ऍब्सॉर्ब करून घेतो आणि त्यामुळे प्रेसिपिटेटच्या पार्टिकलवरती एक तर सगळ्यांवर पॉझिटिव्ह किंवा सगळ्यांवर निगेटिव्ह चार्ज आल्याचं दिसतं. मग ते एकमेकाला रिपेल करतात आणि रिपेल केल्यामुळे नंतर इट गेट कन्व्हर्टेड इनटू कोलायडल सोल. बघा काय वाक्यरचना आहे. प्रेसिपिटेट घेतला, त्या प्रेसिपिटेटला आपण डिस्पर्शन मीडियममध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट सुद्धा टाकला. म्हणजे तीन गोष्टी आहेत. एक आहे प्रेसिपिटेट ज्याला टाकलंय डिस्पर्शन मीडियममध्ये इन प्रेझेन्स ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट आणि त्याला व्हिगरसली शेक केलं आपण आणि मग काय झालं, त्या प्रेसिपिटेटवरती या इलेक्ट्रोलाइटमधला आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आयन हा ऍब्सॉर्ब होतो. म्हणजेच त्या प्रेसिपिटेटला एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज मिळेल आणि त्यामुळे सगळ्या प्रेसिपिटेट मॉलिक्युल्स वरती लाईक चार्ज येईल, ते एकमेकापासून सेपरेट होतील आणि हेट्रोजिनियस सिस्टीम फॉर्म होईल. म्हणजेच कोलायडल सोल तयार झाल्याचं आपल्याला दिसेल. दिस मेथड इज कॉल्ड ॲज पेप्टायझेशन अँड द इलेक्ट्रोलाइट यूज इन दिस मेथड इज कॉल्ड ॲज पेप्टायझिंग एजंट. These are the methods for the preparation of colloidal solution. पहिलं होतं केमिकल मेथड, दुसरी होती इलेक्ट्रिकल डिस्पर्शन मेथड आणि तिसरी होती पेप्टायझेशन. लक्षात येत आहे.